अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त, तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्तांनो, आज आपण एक ताईंचा अनुभव पाहणार आहोत. त्या ताई डोंबिवली येथून आहेत. ताई सांगतात की त्यांचं नाव मृणाली परांजपे असं आहे. तर भक्तांनो, या ताई आहेत. त्यांचं लग्न झाल्यापासून त्या स्वामींची सेवा करत होत्या. ताई म्हणतात, इतर लोक स्वामी सेवा करायला जाताना बघून मी देखील स्वामींची सेवा करायला जात होते. मला स्वामींची कधी गोडी लागली हे समजलंच नाही. स्वामींची आवड मनामध्ये निर्माण होऊ लागली आणि मी स्वामींची अगदी मनापासून सेवा करू लागले. माझ्या लग्नाला 20 वर्ष झालेली आहेत. स्वामी सेवेमध्ये येऊन मला बरेच वर्ष होऊन गेली, तरीही मला स्वामींची प्रचिती काही आलेली नव्हती. मी फक्त सेवा करत होते, कारण सेवा करताना मला अगदी शांत वाटायचं. या सेवांमुळे माझ्या सर्व अडचणी देखील दूर झाल्या आहेत. माझ्या घरी सर्व काही सुखाने व आनंदाने सर्व चालू होतं. मला एकच मुलगा आहे. मात्र एके दिवशी माझा मुलगा हा खूपच आजारी पडला. अगदीच त्याचं 10वीचं वर्ष चालू होतं आणि त्याला खूप मोठा आजार झाला होता. त्याच्या डोक्यामध्ये रक्त पोचत नव्हतं. आम्ही त्याला अनेक दवाखान्यांमध्ये घेऊन गेलो. भरपूर पैसा देखील खर्च केला. गोळ्या, इंजेक्शनं, खूप वेगवेगळ्या प्रकारचे दवाखाने देखील झाले, तरी देखील त्याची तब्येत बरी होत नव्हती. त्याला अचानकच चक्कर येई आणि तो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी बेशुद्ध होऊन पडे. मला तर काय करावे काहीच समजत नव्हते आणि ते मला असं वाटलं की काही बाहेरचं असेल. म्हणून मी अनेक साधू, बाबा, वैरागी सगळ्यांकडे पाहिले. मला अगदी वाटेल तेवढे पैसे मी माझ्या मुलासाठी खर्च केले. मात्र कशामध्येच आता मला फरक देखील जाणवत नव्हता. आता काय करावे हे देखील मला सुचत नव्हतं. स्वामींची सेवा तर चालूच होती. स्वामी सेवा, स्वामी पारायण हे नेहमी मी करतच होते. पण असं म्हणतात की स्वामी आयुष्यामध्ये येऊन आपली एकदा तरी परीक्षा घेतातच. अगदी तसंच माझ्या सोबत देखील घडलं होतं. स्वामी माझी परीक्षा घेत होते, पण या परीक्षेमध्ये मी भरकटत होते. 2 वर्ष झाली हे चालू होतं आणि या 2 वर्षांमध्ये माझ्या मुलाचा त्रास हा काही केल्या कमी झालाच नाही. अगदी त्याला होता तसाच त्रास होत राहिला. त्याच्या मेंदूला रक्त पोचत नसल्यामुळे त्याला कधी चक्कर येईल, तो कधी काही जे आपण सांगितले ते देखील विसरून जाईल. त्याला आता काहीच सुचत नव्हतं. तो अगदी वेड्यासारखा करत होता. आता मी स्वामींची सेवा तर माझी चालूच होती. म्हणजे माझा मुलगा 10वीत होता. माझी लग्न झाल्यापासून मी स्वामींची सेवा करत होती. इतकी वर्ष मी स्वामींची सेवा केली, मात्र त्याचे फळ मला काहीच भेटले नाही का असे मला वाटू लागले. आणि आत्ता मी एक विचार केला की यापुढे स्वामींची सेवा करायची नाही आणि मी स्वामींची सेवा आता कधीच करणार नाही असं मी पूर्णच ठरवलं. आणि 8 दिवस मी स्वामींचे नाव घेतले नाही, स्वामींची पूजा केली नाही, स्वामींचा कोणताच जप देखील केला नाही. कारण इतकं करूनही माझ्यासोबत असं घडलं तर स्वामी सेवा करून उपयोग काय असं मला वाटलं. मग स्वामी या जगामध्येच नाहीत असा माझा पूर्णपणे आता समज झाला होता. मी त्या दिवशी स्वयंपाक करत होते आणि माझ्या मुलाने मला आई आई अशी हाक मारली. त्याला इतका त्रास होत होता की तो डोकं धरून अक्षरशः वेड्यासारखा रडत होता आणि हे सगळं पाहून मला सहनच झालं नाही. त्या दिवशी मी स्वामींसोबत खूप भांडले. कारण स्वामी, तुम्ही म्हणत असता की मी तुमच्या संकटांमध्ये तुमच्या सोबत असतो आणि त्याचबरोबर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे सुद्धा तुमचेच वाक्य आहे. पण तुम्ही असं वागत नाही. तुम्ही जर माझ्या पाठीशी असता तर आज हे सर्व काही घडलं नसतं. असं बोलून मी स्वामींशीच भांडत राहिले. म्हणजे मी इतके भांडले, माझ्या मनामध्ये स्वामींबद्दल इतका राग आला की मी स्वामींची जी मूर्ती होती माझ्या देवघरामध्ये ती मी एका कपड्यामध्ये गुंडळून ती माझ्या बाल्कनीमध्ये ठेवून दिली. मला त्यांना आता घरात सुद्धा घ्यायचं नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशीच माझा मुलगा अचानक सिरियस झाला. मला काय करावे काहीच समजत नव्हतं. आम्ही मुलाला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर म्हणाले की आता काहीही उपयोग नाही, तुम्ही याला घरी घेऊन जावा. मी माझ्या मिस्टर आणि मी मुलाला घेऊन घरी गेलो आणि त्या रात्री तो शांत झोपला आणि पहाटेची माझीसुद्धा झोप लागली. आणि त्या दिवशी म्हणजे त्या रात्री मी झोपल्यावरती मला स्वप्नामध्ये माझाच मुलगा दिसला आणि माझा मुलगा मला सांगत होता की आई, अगं माझा श्वास गुदमरतोय, मला ह्या कापडातून मोकळं कर, मला कसं तरी होतंय आणि
असं धरून तो डोक्याला धरून रडू लागला आणि पुन्हा म्हणू लागला की आई, मला असं बाहेर ठेवू नकोस, अगं मला घरात घे, मला घरात घे. हे असं मला का स्वप्न पडलं ते मला समजलंच नाही. मी घरामध्ये देखील माझ्या मिस्टरांना सांगितलं, पण त्यांना देखील काहीच समजत नव्हतं. पण नंतर मला आठवलं की स्वामींना मी एका कापडामध्ये बांधून बाहेर बाल्कनीमध्ये ठेवलं आहे आणि तेच माझ्या मुलाच्या रूपामध्ये येऊन माझ्याशी बोलत आहेत. आणि मग मी स्वामींना बाल्कनीतून घरात आणलं आणि त्या कापडातून मोकळं केलं आणि पुन्हा एकदा स्वामींना देवघरामध्ये स्थापन केलं. आता त्याच दिवशी मग एक आश्चर्याचीच गोष्ट घडली. दुपारी मी घराची साफसफाई करत होते तेव्हाच मला आमच्या घरामध्ये खूप वाईट अशा गोष्टी सापडल्या आणि अनेक करणीबाधा केलेल्या यासारख्या गोष्टीसुद्धा मला घरातून सापडू लागल्या. मला लगेच समजलं की आमच्याच घरातील एका व्यक्तीने माझ्या मुलावर अशी बाधा केली होती आणि त्याच्यामुळेच त्याला इतका त्रास होत होता. मी अनेक भटजींकडे देखील गेले, पण त्याचा काहीच फरक जाणवला नाही. शेवटी मला एका ब्राह्मणाने सांगितलं की तुम्ही जितके ज्या देवांना मानता ना, त्या देवांचीच तुम्हाला उपासना करायची आहे आणि ही उपासना तुम्हाला अजून वाढवायची आहे. यामधूनच तुम्हाला काहीतरी मदत होईल, कारण हे सगळं इतकं गंभीर आहे की त्यातून कोणाचीच मुक्तता होणे फार अवघड आहे. मला तर स्पष्ट दिसत आहे की ही जी काही कोणी करणीबाधा केलेली आहे ती खूपच शेवटपर्यंत पोहोचलेली आहे आणि यातून आता तुम्हाला वाचवणे खूपच अशक्य आहे. आणि अचानक ते असे म्हणल्यानंतर मला अचानक स्वामी समर्थ आठवले आणि मी पुन्हा एकदा त्यांना पूर्ण शरण गेले. स्वामींची सेवा करायला मी सुरुवात केली. मी स्वामींसोबत जे काही वागले होते त्याचा मला खूप पश्चाताप होऊ लागला. आता मी रात्रंदिवस सेवा पुन्हा करायला चालू केली होती. अगदी 1 महिना मी पूर्ण श्वासासारखा श्री स्वामींचा जप करायला सुरू केले. नुसतं माझ्या तोंडातून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे वाक्य यायला सुरू झाले. मी जप चालू केला, मी पारायण चालू केली. मी पूर्ण महिना जिथे काही करेल तिथे फक्त श्री स्वामी स्वामीच करत होते आणि स्वामी समर्थ चरित्र सारामृत हिचं पारायण देखील करत होते, कारण माझ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मला काहीही करायचं होतं. आणि 1 महिना झाला. त्या दिवशी गुरुवार होता आणि पौर्णिमा देखील होती. त्याच दिवशी माझ्या घरामध्ये माझ्या मुलाची पुन्हा एकदा तब्येत अचानक सिरियस झाली आणि डॉक्टरांकडे गेलोच नाही. मी तिथेच स्वामींना पुन्हा एकदा देवघरात गेले आणि रडून मी स्वामींना खूप विनंती केली. आणि थोड्या वेळाने माझा मुलगा रडत होता, पण तो अगदी शांत झाला. मला त्याच्या रूममध्ये सुद्धा जायची तर भीती वाटत होती, कारण तो काहीच आवाज नव्हता. नक्की आतमध्ये काय घडलं हे मला काहीच समजत नव्हतं. मी मिस्टरांना सांगितलं, पण त्यांची देखील हिंमत होत नव्हती, कारण डॉक्टरांनी आता त्याची पूर्ण गॅरंटी सोडून दिलेली होती. मी देवासमोरच बसून राहिले, स्वामींची आरती करू लागले, स्वामींना कळवळून विनंती करू लागले. अक्षरशः मी इतके रडत होते की मला काही सांगताच येणार नाही. आणि अचानक आई असा शब्द कानावर पडला. मी धावतच माझ्या मुलाच्या बेडरूममध्ये पशी गेले. आतमध्ये दरवाजा उघडून बघते तर काय, माझा मुलगा त्या बेडवर बसला होता आणि तो रडत होता. त्याने मला आई अशी हाक मारली. मी त्याच्या जवळ जाऊन उभा राहिले आणि त्याने मला चक्क मिठीच मारली. तो म्हणाला की आई, अगं डोकं दुखायचं थांबलं आहे. मी त्याचा इतका व्यवस्थित आवाज आणि त्याच्या चेहऱ्यावरचं ते हसू बघून खरंच मी खूप आश्चर्यचकित झाले. मला काही समजेनाच की नक्की कसं काय चमत्कार घडला. आणि त्याने माझ्या कमरेला मिठी मारल्यावरती मी लगेच त्या डोक्यावरून हात फिरवू लागले आणि माझं लक्ष त्याच्या उशीजवळ गेलं. त्याच्या उशीजवळ अंगारा पडलेला होता. त्याच्या रूममध्ये चाफ्याचा सुगंध येत होता, चंदनाचा सुगंध येत होता. मला काहीतरी वेगळं जाणवलं की इथे इतका सुगंध कुठून येतोय. माझ्या मुलाच्या बेडरूममध्ये सतत फक्त त्या औषधांचाच वास असायचा. ती औषधं त्या त्या रूममध्ये दवाखान्यापेक्षा जास्त औषधं होती. एखाद्या मेडिकलमध्ये सुद्धा इतकी औषधं नसतील जितकी त्या रूममध्ये होती. मात्र आज तेथे औषधांचा वास नाही तर चाफ्याचा, चंदनाचा सुवास दरवळत होता. मी मुलाला विचारलं की बाळा, तुला बरं वाटतंय का? तर तो म्हणाला, अगं आई, माझं डोकं इतकं दुखत होतं की मला काय करावे काही समजत नव्हतं. असं वाटत होतं की आता ही माझ्या शेवटचा क्षण आहे, मी परत तुला कधीच भेटू शकणार नाही. परंतु तेव्हा अचानक डोक्यावरती कोणीतरी मायेने हात ठेवल्यासारखा स्पर्श मला जाणवला.
आणि कसं काय माहीत नाही, 1-2 मिनिटांमध्ये मी पूर्णच बेशुद्ध झालो. काय घडलं मला काहीच माहीत नाही, परंतु डोक्यावरून कोणीतरी हात फिरवला हे मला नक्कीच जाणवलं. आणि ते जो कोणी हात फिरवला तो हाताच्या स्पर्शामध्ये इतकी माया होती की माझं डोकेदुखी अचानकच बंद झाली. आणि जेव्हा पुन्हा डोळे उघडले तेव्हा मला सर्व काही अगदी पहिल्यासारखं जाणवलं. म्हणजे जसा मी पहिला होतो तसंच मला जाणवलं. मी आजारी आहे असं मला अजिबात सुद्धा वाटलं नाही. मी म्हटलं थांब, मी देवापुढे साखर ठेवून येते. आणि मी जशी का स्वामींपुढे साखर ठेवायला गेली तेव्हा मला त्या स्वामींची जी मूर्ती होती तिथे चाफ्याची फुलं जाणवली. हे मला लगेच समजलं की स्वामी स्वतः आले आणि माझ्या मुलाला पुन्हा एकदा जीवनदान देऊन गेले. भक्तांनो, मी आजपर्यंत जी काही स्वामींची सेवा केली ती आज फळाला आली. आणि हा दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला अगदी दिवाळीपेक्षाही एक खास दिवस होता. तर हा मला स्वामींच्या सेवेत आलेला अनुभव होता. आणि भक्तांनो, फक्त हा अनुभव तेवढ्यापुरताच मर्यादित नव्हता, तर तिथून पुढे मी स्वामींची सेवा निरंतर चालू ठेवली. आणि माझा मुलगा आता मोठा आहे, म्हणजे आता त्याचं कॉलेज वगैरे पूर्ण झालेलं आहे. आणि तो तेव्हापासून पुन्हा कधीच आजारी देखील पडला नाही किंवा त्याची काहीच तक्रार नाही. डोकेदुखीसुद्धा त्याला परत आयुष्यात कधीच झाली नाही. स्वामींमुळेच त्याला पुन्हा एकदा नवा जन्म मिळाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, ह्या मृणालिताईंना आलेला अनुभव खरंच अगदी हृदयस्पर्शी होता. तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.